हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा आपल्या चॅलेंजमधला 10वा व्हिडिओ आहे आणि एक दिवस स्किप झालाय. मला माहिती आहे मी एक दिवस व्हिडिओ पोस्ट नाही केलाय कारण की थोडीशी इमर्जन्सी होती. थोडंसं म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम्स आणि त्याच्यामुळे कारण शुभमला परवा रात्री जिमीने चावलं. सो आम्ही त्याला काल ॲडमिट केलेलं. त्याला सांगितलेलं की 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये राहावं लागेल. सो काल मी काही व्हिडिओ बनवू नाही शकले. सो आता तो ठीक आहे आणि आज त्याचा डिस्चार्ज पण झाला. सो आज मी हा व्हिडिओ बनवते. हा व्हिडिओ असणार आहे 10वा आपल्या चॅलेंजमधला आणि ह्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की आपला पर्सनल हायजीन आपण कसं ठेवू शकतो. तर त्यामध्ये पर्सनल हायजीनमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी येतात. तर त्यामध्ये स्पेसिफिक असं आपण अंडर आर्म्सची काळजी कशी घ्यायची आहे ते आपण आज डिस्कस करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अंडर आर्म्स हे एक खूप म्हणजे तिथली स्किन एकदम खूप नाजूक असते आणि आपण त्याची काळजी नाही घेतली तर मग ते डार्क होत जातात. स्किन तिथली एकदम डॅमेज झाली तर ती मग काळपट पडत जाते आणि मग ते आपल्याला आपण स्लीवलेस वगैरे नाही घालू शकत किंवा आपण त्या कम्फर्टेबल होत नाही असे कपडे घालण्यासाठी जिथे आपण आपले अंडर आर्म्स दाखवू शकतो. तर अंडर आर्म्सची काळजी कशी घ्यायची आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा अंघोळ करतो तेव्हा तिथली एकदम स्किन चांगल्या प्रकारे वॉश करायची आहे. आपण साबणाने अंघोळ करतो तर साबणाने तुम्ही वॉश करू शकता किंवा बॉडी वॉश तुम्ही वापरू शकता. जे आता बाजारात खूप सारे बॉडी वॉश आहेत. सो बॉडी वॉश तुम्ही वापरू शकता. तर स्किन जेव्हा क्लीन होईल तर त्याच्यामुळे तिथे जंतू होणार नाहीत जसं की जम्स आणि त्याच्यामुळे जर तिथे जम्स नाही झाले तर तिथे असा काही वास वगैरे नाही येणार. सो त्याच्यामुळे आपण तिथली अंडर आर्मची स्किन क्लीन ठेवणं गरजेचं आहे. सेकंड पॉइंट येतो की आपण अंघोळ तर रोज करतो आणि अंडर आर्म्समध्ये हेअर ग्रोथ पण आहे. त्याच्यामुळे सेकंड आहे की आपण वॅक्सिंग केलं पाहिजे. वॅक्सिंग किंवा तुम्ही रेझरने करत असाल वॅक्सिंग तर रेझरने तिथले हेअर रिमूव्ह करा. क्रीम लावत असाल तर क्रीमनेही करू शकता. पण वॅक्सिंगने केले तर हेअर ग्रोथ पण हळूहळू कमी होते आणि हेअर ग्रोथ कमी झाली तर मग तुम्हाला सारखं जास्त वॅक्स करायला लागणार नाही. सो वॅक्सिंग तुम्ही तिथली करू शकता पण जास्त पण वॅक्सिंग केली तरी पण तिथे थोडंसं काळं होऊ शकतं. सो एक ठराविक पिरियड नंतर तुम्ही अंडर आर्म वॅक्स करू शकता. तर हे झाला सेकंड पॉइंट. त्याच्या वॅक्सिंग केल्यानंतरची आपण काळजी काय घ्यायची. आता वॅक्सिंग केल्यानंतर तिथे हेअर्स नाही आहेत. सो आपण चांगल्या प्रकारे आपल्या स्किनची काळजी करू शकतो. तर त्यासाठी आपण बॉडी लोशन्स किंवा मॉइश्चरायझिंग क्रीम्स असं तिथे आपण वापरू शकतो जेणेकरून ती स्किन चांगली राहील, हेल्दी राहील आणि त्याच्यामुळे ती पिगमेंटेड होणार नाही. सो आपण अशा प्रकारचे बॉडी लोशन्स मी तुम्हाला दाखवते. हा एक माझ्याकडे आहे बॉडी लोशन जो मला नायकावरून फ्री मिळालेला. सो अशा प्रकारचे बॉडी लोशन्स तुम्ही वापरू शकता. पूर्ण बॉडीवर सुद्धा वापरू शकता. असं क्रीमी टेक्स्चर आहे याचं आणि त्याच्यामुळे तुमची स्किन सुद्धा चांगली राहील. ओके. त्याच्यानंतर येतात अंडर आर्म रोल ऑन. जर तुमचे एकदमच डार्क अंडर आर्म्स झाले असतील तर तुम्ही व्हाईटनिंग करणारे अंडर आर्म रोल ऑन्स वापरू शकता किंवा आता बाजारामध्ये स्प्रे सुद्धा आले आहेत अंडर आर्म्ससाठी जे की आपलं पिगमेंटेशन कमी करतात. सो एक म्हणजे जी आता तर रेग्युलर तुम्हाला स्टोअरमध्ये जी अवेलेबल अशी मिळेल तर ते आहे निवियाचं अंडर आर्म रोल ऑन. हे आहे जेंट्ससाठी आणि हे आहे लेडीजसाठी. तर ह्यामधलं तुम्ही जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही यूज करा. दोन्हीही चांगले आहेत, दोन्हीही चांगला इफेक्ट देतात आणि आपल्याला पण एकदम कम्फर्टेबल वाटतं. ह्याच्यामध्ये थोडासा सेंटेड आहे त्याच्यामुळे आपल्या एकदम सेंट मारल्यासारखा स्मेल वगैरे राहतो बॉडीला.
त्याच्यामुळे एकदम असा आपण फ्रेश पण आपल्याला वाटतं अंडर आर्म रोल ऑन्स लावल्यानंतर. सो अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे आपलं हायजीन मेंटेन करू शकतो आणि आपण कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट राहू शकतो. एकदम गर्दीमध्ये गेल्यानंतर आपल्याला जर घाम आला आणि मग जर बॉडीतून असा घामाचा वास येतोय तर मग आपल्याला असं चांगलं वाटत नाही. किंवा आपल्या स्वतःलाही जर घाम आला आणि कधी आपल्याला असं स्मेल यायला लागला तर पण आपल्याला वेगळं खरं म्हणजे आपला मूड चांगला नाही राहत. सो त्यासाठी आपले अंडर आर्म्स क्लीन आणि ओडर फ्री राहिले पाहिजे. त्यासाठी आपण आपली हायजीन एकदम मेंटेन ठेवला पाहिजे. तर अजून काही जे प्रोडक्ट्स असतील जे की आता बाजारामध्ये मिळतात ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ज्याचे लिंक्स, तर तुम्ही चेकआउट करा. जर तुम्हाला ही तुमचे अंडर आर्म्स एकदमच डार्क झाले असतील तर तुम्हाला जर एखादा प्रोडक्ट हवा असेल ज्याच्याने ते एकदम थोडीशी त्याची लाईट होईल तिथली स्किन. सो ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.